अरे काय ही रवी असं हिशोब देतात का? अरे कुणाचे उधार नाही लिहिलेले, मालावाल्यांचे पैसे नाही दिलेले, कुठंच पैशाचा मेळ नाहीये. असं केलं ना लवकरच भिकायला यायची बारी लागल. आता आहे ना ह्यो हिशोब पूर्ण क्लिअर करायचं इथं बसून आणि त्यानंतर तू घरी यायचं. भले दुसरा दिवस उगावला ना मला काही घेणं नाही, इथंच झोप दुकानावर दरी वही. हॅलो हा शेट 1-2 दिवसात तेवढं क्लिअर करतो पेमेंट. ती भावाकडून थोडंसं चुकला होता हिशोब. हा चालतंय ठीक. बर सुरजा, बोल ना संकेत. अरे तो तुझा भाऊ आहे, एवढं बोलत असतात का त्याला पुढं? तुला नाही कळणार रे संकेत. अरे काय नाही करणार, ते बारीक आहे, चुका होतात माणसांकडून. संकेत व्यवसायात जर का अशा चुका झाल्या ना दुकानाला कुलप लागायला ना अजिबात टाइम लागणार नाही. त्यांनी त्याचा धंदा आहे त्यांनी व्यवस्थितच केला पाहिजे. हो पण आणि तो माझा बारका भाऊ आहे, जोपर्यंत त्याला जाणीव होत नाही ना पैसा कमवायला काय काय लागतं तोपर्यंत त्याला तशी शिक्षा भेटली पाहिजे. करायला का? आणि संकेत रोजच्या रोज जर का त्याने लिहून ठेवलं तर ही अडचण आलीच नसती ना. आता त्याला लिहायला तुम्हाला सांग किती वेळ लागेल बरं? अख्खा दिवस जाईल तरी त्याला कळणार नाही की त्या दिवशी काय दिलं तर ह्या दिवशी काय घेतलं होतं. आणि त्याला काय सगळं आयतच भेटलं ना, दुकान आम्हीच टाकून दिलंय. त्याला काय माहिती कुठं किती पैसे गेले तर जेव्हा हिशोब करीन ना तेव्हा समजेल.